तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज शिरंबे येथे एक मैदान पार पडले. त्याचबरोबर आंगरेवाडी येथे भव्यदेव पद्मावती केसरी हे एक मैदान पार पडले. तर मित्रांनो, या दोन्ही मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमेंदी केसरी बकासूर आपल्याला पद्मावती केसरी ह्या मैदानामध्ये पळताना दिसला होता. तसेच वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जा मित्रांनो आपल्याला शिरंबे मैदानामध्ये पळताना दिसला. तर नक्की काय घडलं? तर मित्रांनो, आज आंगरेवाडी येथे भव्यदेव पद्मावती केसरी हे मैदान पार पडले. तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमेंदी केसरी बकासूर आपल्याला पळताना दिसला मित्रांनो. तर आज बकासूरचा पायरा होता बलमासोबत. तर आपल्याला बकासूर आणि बलमा हे गट क्रमांक 20 मध्ये पळताना दिसले आणि मित्रांनो, या गटामध्ये विजय प्राप्त करून सेमीफायनलसाठी पास ठरले. परंतु मित्रांनो, सेमीमध्ये अटेंट डीजे लढतीमध्ये मित्रांनो बकासूर आणि बलमाची हार झाली आणि त्या लढतीमध्ये मल्हार आणि भवानीने विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पाहत ठरले. काय हरकत नाही मित्रांनो, आपल्याला बकासूर लवकरच कमबॅक करताना दिसेल. त्यासाठी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये बकासूर अशी कमेंट नक्कीच करा. त्याचबरोबर मित्रांनो, शिरंबे मैदानामध्ये आपल्याला वेगाचा शेवट पंचमेंदी सर्जा आपल्याला पळताना दिसला. तर आज मित्रांनो, सर्जाच्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना दिसले. परंतु मित्रांनो, गट क्रमांक 28 मध्ये सुट्टी 20 मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे सर्जाची सुट्टी नीट झाली नाही आणि मित्रांनो, सुट्टीलाच मित्रांनो गाडी फॉल झाली. अशा तऱ्हेने मित्रांनो, आज आपल्याला सर्जाची गटाला हार आपल्याला पाहायला मिळाली. परंतु मित्रांनो, सर्जा देखील आपल्याला लवकरच कमबॅक करताना दिसेल. तर तुम्हाला कोणाकोणाला वाटते सर्जा आणि बकासूर आपल्याला एकत्र दिसावे, त्याचबरोबर सर्जा आणि बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना ड्रायव्हर दिसावेत? जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल सेट करा.